आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूयात। राजकारणामध्ये काहीही शक्य, ठाकरे परत आले तर नवल नाही, महाराष्ट्रामध्ये कधीही वातावरण बदल होऊ शकतो, आमदार आशिष देशमुख यांचं वक्तव्य। राजकारणामध्ये काहीही शक्य आहे। जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जात होते तेव्हा खऱ्या अर्थाने नवल आहे, पण आता जर ते परत येत असतील तर नवल नाही, आता तर खातं देखील आपलं क्लायमेट चेंजचं राज्य सरकारमध्ये बनलेलं आहे। धुळ्यातल्या नकाने गावामध्ये महिलेने 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर, पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये पुन्हा सरकार जमा। निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती, लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल, विजय वडेट्टीवारांची टीका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबाची भेट, कुटुंबातील सदस्यांची केली विचारपूस, पुण्यामध्ये कार्यक्रमाला आले असता भेट घेतली। नराधम विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि अत्याचार हत्या प्रकरणी सुनावणी। लडाख संदर्भात चीनच्या कुरापती सुरूच, 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। मुंबईमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांच्या वापराच्या विरोधात कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता, प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणार। दिल्लीमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, सावरकर प्रेमींच्या मागणीची महामंडळाकडून दखल, 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान संमेलनाचं आयोजन। मुंबईमध्ये उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल ते वाशीच्या दरम्यान मेगा ब्लॉक।